नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रीहरी तत्व या यूट्यूब चॅनलवर। आजची कथा ही श्रद्धा आणि गुरुपरंपरेत सांगितली जाणारी कथा आहे। प्रत्येकाने ती आपल्या श्रद्धेनुसार ऐकावी। ही कथा आहे स्वामी समर्थ आणि एका साध्या भक्ताची, जिथे देव भक्ताला त्रास देत नाही तर घडवत असतो। अक्कलकोट जवळ एक गरीब शेतकरी राहत होता। रोज सकाळी कामाला जाण्याआधी तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला यायचा। तो नेहमी मनापासून म्हणायचा, स्वामी, माझा सर्व काही तुम्हीच आहात। माझ्या आयुष्यात जे होईल ते तुमच्या इच्छेने। श्रद्धा होती, पण आयुष्याक्षा बाकी होती। एक दिवस अचानक संकट कोसळलं। त्याचं घर आगीत जळालं। धान्य, कपडे, संसार सगळं राख झालं। कुटुंब उपाशी राहिलं। डोळ्यात पाणी, मनात प्रश्न। तो थेट स्वामींच्या मठात आला। डोळे भरून म्हणाला, स्वामी, मी रोज तुमची भक्ती केली, मग माझ्यावरच हे संकट का? स्वामी समर्थ शांत होते, डोळे मिटलेले, जणू काही ऐकतच नव्हते। थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, जा, आज गावातून भिक्षा माग, जे मिळेल त्यावर समाधान मान। हे ऐकून तो हादरला। मनात विचार आला, मी भक्त आहे आणि मला भिक्षा मागायला सांगतायत। मन दुखावलं, अहंकार जागा झाला। पण तरीही स्वामींचा आदेश होता। तो गावात गेला। कोणी हसले, कोणी दुर्लक्ष केलं, कोणी थोडं दिलं, कोणी काहीच नाही। भूक, अपमान, अश्रू सगळं सहन करून तो संध्याकाळी मठात परत आला। डोळे खाली, डोकं झुकलेलं। स्वामी समर्थांनी विचारलं, आज काय शिकलास? तो रडत म्हणाला, स्वामी, आज कळलं की सुखात देव आठवणं सोपं असतं, पण संकटातही त्याच्यावर विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे। तेव्हा स्वामी समर्थ हसले आणि शांतपणे म्हणाले, मी तुला कधीच सोडलं नव्हतं, मी फक्त तुझा अहंकार जाळत होतो। दुसऱ्याच दिवशी त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला। लोकांनी मदत केली, घर उभं राहिलं, सन्मान परत आला। पण आता तो बदललेला माणूस होता। अहंकार नव्हता, फक्त श्रद्धा होती। कथेतला बोध, देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी। जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर स्वामींच्या नावाने मनात एक विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला सोडत नाहीत। स्वामी समर्थांच्या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या जवळच्या भक्तांपर्यंत पोहोचवा।